भातान्याळे सोशे तोगे गदळे बोकारे ठोंबरे मोराळे खडवगाळे दुपारी पटाई खेडकर माडकर चौरे मिसाळ लकडे बालटे भुंडे घरजाळे पाळावले सोनपीर सातवाहे लवारे कंठाळे कुंतरवडे भटुळे दस आरबोज ठोले ठुनगार बदने भताने खोकले वळांबे वागदाई घोडके बुकान कतने साठ श्री साठ प्रतापराव मुंडाबाच्या नागरे नागरगोजे दराडे सांगळे पालवे हांगे बहांगे वारे फुंदे डमाळे पोटे नेहरकर तांबडे खिलारी अवताडे बारगजे डोले पाकरे खरमाटे खराटे लांब बिक्कड काळ टोपे कुकडे कताले गोपाळ घरे नाईकवाडे आंबेकर चाबुकसर सरू गंभीरराव आगाव डिगुळे मोरगे पतंगराव खाडे बांगर डोंगरे चोले बोडके भालेराव आव्हाड जायभाई बोंदर प्रचंडराव काकड कुंभार लहाने विगारे सानपुंजराव कराड कातकडे गंधाल गुठे सोनावणे साबळे माळवे सुरवसराव वनवे उगद मुगले यच्चो मुसळे लटपटे कावळीची पाटे करपे डंके पवारराव आंधळे तांदळे कागणे केंद्रे दुधपीर वरपे कुशपुटे गोंगाणे भेंडेकर मैद जादवर गोळवे चौदार गरुडराव राख दोंड दाही तिडक गंगावणे कुटे मुरकुटे कांदे हुसे पानसरे जगतापराव गोरे कामने केदार हैबतराव चाटे वायवा शेवंबा शेमनकरराव बहाबड मनावते केकान थोरवे घागर गोळतवरराव फड मगर ताटे काळुशे बोंडारे भगवंतराव गित्ते बुधवंत काळे कापडे शेख सुलतानराव घुले लगलोट वडनेदेवराव वाघ डहाकणे जवरे कीर्तने पंचमुखराव डोळे डोईफोडे टाकळस फडीशेळ हे माडे अंकुशराव ताराणा घुगे कुराडी यशवंतराव विप्पर चक्कर लाटे दरगुडे सगळे बळवंतराव लाड एकला तोंड्या एकला तिडक्या एकला दोन्ही कुळ्याचा उद्धार. आपला समाज राजस्थानमधून आलेला आहे. आपला समाज सके दहाशाला कशा पद्धतीने आला आहे की बैलाच्या पाठीवर गोण्या टाकून मोती पावळ्याचा व्यापार करत आलेला आहे. अगोदर आला चित्तोडगड, पुन्हा देवगिरी, पुन्हा ते कोणतं म्हणते ते दौलताबाद, असा करत करत आपला समाज परत हारंगुळला आला. हारंगुळ होऊन परत पलायन झाला. ह्या पद्धतीनं राजस्थानमधून समाज आले आणि आला परत माघारी गेला नाही का, तर तिकडं आपला काय आपल्या ह्याच्या राणा प्रतापराव महाराणा प्रतापची लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये राजा शहीद झाला. आणि राजा शहीद झाल्यानंतर हे आपले इकडं आलेले जे लोक होते त्यांना परत राजस्थानमध्ये घेतलेले नाही. आणि तिकून आल्यानंतर पुन्हा मग इकडं डोंगरदरा धरून समाज राहिला. आपण राजस्थानचे राजपूत आहोत. कोण आहोत? राजपूत. आत्ता आपल्या इकडं वंजारी का म्हणतात? इकडं वनात राहून वन चारल्यामुळं वनचारी म्हणीत म्हणीत वंजारी आहे. असा आपल्या वंजाऱ्याचा इतिहास आहे. कुलदैवत आपलं वंजाऱ्याचं माहूरची रेणुका माता, आराध्य दैवत खंडोबा, धर्म महादेव, कुलगोत्र मुरकुट्याचं कनवर्षीचे. ह्या गोत्रावर कुठली मनुष्याला जन्माला आल्यानंतर 3 विद्या आहेत. कोणत्या? जन्मविद्धी, लग्नविद्धी, अंतविद्धी. ह्या 3 विद्येच्या टायमाला गोत्राचं काम पडतंय. तर हे गोत्र कोणी सांगतंय का? नाही. नाही, सांगून जातो आम्ही, ध्यानात ठेवत नाही. तर गोत्र कण्व ऋषीचं आहे. ह्या गोत्रावर विद्धी होणं कुठं कण्व ऋषी. हां, कण्व ऋषी. तर ह्या गोत्रावर आपल्या कुळाची विद्धी होणं हे साहजिक आहे. आणि ह्या गोत्रावर जर विद्धी नाही झाली तर पुनर्जन्माला येते नावकरी. आणि मग कुळाला त्रास द्यायला सुरू करते. मग आमचं धड कसं नाही.
त्याला मोक्ष जर मिळाला नाही तर मग ही कुठल्या गोष्टी होत्या अगोदर. त्याच्यामुळं मूळ मुंडानंतर सर्व धुंडा. आपल्या कुळातून आपल्याला कसा त्याला मोक्ष भेटन आणि आपलं कसं चांगलं होईल याच्यात लक्ष घालून पाहला. आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष